नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आज आपण आयुष्याच्या एका खूप महत्वाच्या वळणबिंदूवर बोलणार आहोत. तो म्हणजे 10वी आणि 12वी नंतर आपल्या भविष्याचा मार्ग कसा निवडायचा. हा एक असा प्रश्न आहे जो सध्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि हो पालकांच्याही मनात असेल. आता पुढे काय? हा प्रश्न ऐकायला जितका एक्साइटिंग वाटतो तितकाच तो थोडा कन्फ्युजिंग पण असू शकतो, नाही का? एक गोष्ट लक्षात घ्या, 10वी आणि 12वी म्हणजे फक्त परीक्षेचे टप्पे नाहीत, तर हे आपल्या आयुष्याचे सगळ्यात महत्वाचे टर्निंग पॉइंट्स आहेत. कारण या स्टेजवर घेतलेला एक निर्णय आपल्या संपूर्ण भविष्याची दिशा ठरवतो. म्हणूनच तो खूप विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. चला तर मग या संपूर्ण प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण एक नजर टाकूया. आपण सुरुवात करणार आहोत या महत्वाच्या वळणबिंदूंपासून. मग स्वतःला कसं ओळखायचं ते बघू. त्यानंतर 10वी आणि 12वी नंतरचे पर्याय कोणते आहेत ते पाहू. योग्य निवडीचा मंत्र काय आहे हे समजून घेऊ आणि शेवटी उज्ज्वल भविष्याकडे कसं जायचं यावर बोलूया. कोणताही कोर्स किंवा करिअर निवडण्याआधी यशाची जी पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ना, ती म्हणजे स्वतःला ओळखणं. बाहेरच्या जगात यशस्वी होण्याआधी आपल्याला आधी स्वतःच्या आत डोकावून पाहावं लागेल. चला थोडा विचार करूया यावर. स्वतःला काही प्रश्न विचारून बघा, जसं की मला खरंच काय करायला आवडतं, माझी ताकद कशात आहे आणि आजपासून काही वर्षांनी मला स्वतःला कुठे बघायचंय. या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं मिळाली की योग्य निवडीचा पाया पक्का होतो. आणि हो, स्वतःला अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक खूपच प्रभावी टूल आहे, ते म्हणजे स्वॉट ॲनालिसिस. हे एक असं तंत्र आहे जे आपल्याला आपली बलस्थानं म्हणजे स्ट्रेंग्थ्स, आपल्या उणीवा म्हणजे वीकनेसेस, बाहेरच्या संधी आणि संभाव्य धोके ओळखायला मदत करतं. तर बघा, यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपली बलस्थानं आणि आपल्या उणीवा हे आपले अंतर्गत घटक आहेत, म्हणजे ते आपल्या आत आहेत. आणि संधी व धोके हे बाह्य घटक आहेत, म्हणजे ते बाहेरच्या जगात आहेत. जेव्हा आपण या दोन्हींचा ताळमेळ घालतो ना, तेव्हा एक खूपच स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ओके, तर स्वतःला ओळखल्यावर आता आपण वळूया 10वी या महत्वाच्या टप्प्याकडे आणि बघूया की यानंतर आपल्यासमोर मुख्य पर्याय कोणते उपलब्ध आहेत. आपल्यासमोर जे पारंपरिक प्रवाह आहेत त्यात सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स हे मुख्य पर्याय येतात. ज्यांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सायन्स, बँकिंग किंवा बिझनेसमध्ये करिअर करायचं असेल तर कॉमर्स, आणि पत्रकारिता, कायदा अशा क्षेत्रांची आवड असेल तर आर्ट्स ही शाखा उत्तम आहे. पण थांबा, फक्त एवढेच पर्याय नाहीत. या पारंपरिक शाखांच्या पलीकडेही खूप चांगले ऑप्शन्स आहेत. ज्यांना टेक्निकल स्किल्स शिकून लवकर करिअर सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी ITI किंवा पॉलिटेक्निक हे बेस्ट मार्ग आहेत. आणि हो, यासोबतच कृषी आणि संरक्षण क्षेत्रातही खूप चांगल्या संधी आहेत. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. 12वी नंतर तर संधींचं जग अजून मोठं होतं. इथे आपल्याला अजून जास्त स्पेशलाइज्ड पर्याय मिळायला लागतात. इथे आपल्याला साधारणपणे 2 प्रकारचे कोर्सेस दिसतात. एक म्हणजे डिग्री कोर्सेस, जसं की BSc, BCom, BA वगैरे. हे आपल्या ज्ञानाचा पाया मजबूत करतात. आणि दुसरीकडे आहेत प्रोफेशनल कोर्सेस, जसं की इंजिनिअरिंग, MBBS, आर्किटेक्चर. हे आपल्याला एका विशिष्ट क्षेत्रात एक्सपर्ट बनवतात. आणि आजच्या काळात तर स्किल बेस्ड कोर्सेसची खूप जास्त डिमांड आहे. म्हणजे बघा, ॲनिमेशन, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझाईन यांसारख्या कोर्सेसना प्रचंड मागणी आहे. हे कोर्सेस आजच्या डिजिटल युगासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि करिअरचे एकदम नवे दरवाजे उघडत आहेत. आणि हो, ज्यांच्या मनात देश सेवा करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी तर NDA, MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षा आहेतच, ज्या एक प्रतिष्ठित आणि दमदार करिअरचा थेट मार्ग खुला करतात. आता इतके सगळे पर्याय पाहिल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की यातली योग्य निवड करायची तरी कशी. फक्त मित्र जातोय म्हणून किंवा सगळेच करतायत म्हणून गर्दीच्या मागे जायचं नाहीये. आपल्याला एक विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. तर मग योग्य निर्णयासाठी हे 4 आधारस्तंभ लक्षात ठेवा. पहिला मुद्दा पॅशन, म्हणजे आपली आवड काय आहे ते ओळखा. दुसरा संधी, त्या क्षेत्रात भविष्यात किती स्कोप आहे यावर थोडा रिसर्च करा. तिसरा आहे योग्य मार्गदर्शन, यासाठी त्या क्षेत्रातल्या अनुभवी लोकांशी बोला. आणि चौथा प्रत्यक्ष अनुभव, जो इंटर्नशिपमधनं किंवा छोट्या मोठ्या वर्कशॉप्समधनं आपल्याला मिळू शकतो. चला आता आपण समारोपाकडे आलो आहोत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा प्रवास प्रत्येकाचा स्वतःचा आहे आणि आपलं यश पूर्णपणे आपल्याच हातात आहे. एक लक्षात घ्या, मार्ग कोणताही निवडा, यशाची काही सूत्र मात्र कधीच बदलत नाहीत. पहिलं म्हणजे कठोर मेहनत आणि जिद्द. दुसरं स्वतःवरचा ठाम विश्वास.
तिसरं आणि खूप महत्त्वाचं, इतरांशी स्वतःची तुलना करणं टाळा, कारण प्रत्येकाचा मार्ग, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. आणि चौथं म्हणजे सतत नवीन शिकत राहण्याची तयारी. शेवटी इतकंच सांगेन की हा निर्णय घेताना अजिबात प्रेशर घेऊ नका. उलट या संधीकडे एका नव्या उत्साहाने बघा. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडा. तर मग आता मार्ग थोडा अधिक स्पष्ट झाला असेल. मग सांगा, आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकायला आपण सगळे तयार आहोत ना?